मित्रांनो नमस्कार. हरिओम शांती ट्रेडर्समध्ये आपलं स्वागत आहे. बुलिश पॅटर्न कुठं दिसतो मार्केटमध्ये तुम्हाला? बुलिश पॅटर्न मिड कॅप निफ्टी 200 पॉईंट डाऊन जाऊन परत 200 पॉईंट कवर केलेत मिड कॅपने. बँक निफ्टी एक्सपायरी साईडवेज एक्सपायरी. निफ्टी 250 पॉईंट 240 पॉईंट पडून परत 108 पॉईंट मायनसला क्लोजिंग झाले. फिन निफ्टी म्हणजे टोटल ऑल ओव्हर मार्केट बघायला जर गेलं तर म्हणजे निगेटिव्हमध्येच क्लोजिंग झाले. फक्त मिड कॅपमध्ये चांगलं बाईंग झाले. तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात येत होतं की बाईंग करा आणि बाईंग करून ऑपरेटरनं परत तुम्हाला ट्रॅप केले आणि जे ट्रॅप झालेत त्यांना आज चांगलाच धडा मिळाला आहे. विदिन अ फ्यू मिनिट्स मार्केटनं काय केलं आहे बघा. इथं सपोर्ट घेऊन मार्केट वरच जाते असं दाखवलं आहे. परत इथं सपोर्टला मार्केट घेतले, परत इथं सपोर्ट घेतला आहे, परत मार्केटवर दाखवले आणि इथनं जो खेळ झाला 352पासून 152 200 पॉईंट कॅन्डल किती मिनटात पडली आहे? तर 20-25 मिनटात 200 पॉईंटनं मार्केट पडलं. इथं परत डब्ल्यूचा ब्रेकआउट केला आहे, पण मार्केट वर जाईल का नाही जी गॅरंटी नाही. आता मार्केटला एक डिरेक्शन कोणती घ्यायची हे अजून मार्केटला माहीत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जर व्हिडिओ बघत असला तर पूर्ण लक्षपूर्वक ऐका की मार्केटला माहीत नाही कुठली डिरेक्शन, अप्पर साईडला जायचं आहे का डाऊन साईडला. कदाचित मार्केट पुढच्या 15 दिवसासाठी मार्केट ह्या एक 100-200 पॉईंटच्या रेंजमध्ये पण खेळू शकतं. वर जर ब्रेकआउट दिला तर 300-400 पॉईंटवर मुवमेंट मिळू शकतं. पण जर चुकून जरी खालच्या साईडला जर ब्रेकडाऊन दिला मार्केटनं तर 1000 ते 1200 पॉईंटचा फॉल निफ्टीमध्ये येऊ शकतो. आणि हे वाक्य लक्षात ठेवा की हा अनुभव आहे. पण जर मार्केट ह्या रेंजमध्येच राहिलं 12447 ते 12134च्या रेंजमध्ये राहिलं तर साईडवेज मार्केट असणार आहे. ह्यात फक्त लोकांना ट्रॅप केलं जाईल. सेलर्स लोक पैसे मिळवतील, बायर्स लोकांना झिरो करून टाकण्याचं काम हे मार्केट करणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक सगळे ट्रेड घ्या. कुठंही बघा तुम्ही की तुम्हाला एकही इंडेक्स ग्रीनमध्ये दिसत नाही. फक्त निफ्टी 50 आहे तो इंडेक्स ग्रीनमध्ये दिसतो आहे. बँकिंग्स वगैरे मिडकॅप बघा, मिडकॅपमध्ये चांगलं बाईंग झालं. म्हणजे मिडकॅपमध्ये दोन्ही साईडला कॉल पण असू दे आणि पुट पण असू दे, दोन्ही साईडला पैसे भरपूर मिळालेत. 15 रुपयेचा पुट होता, 97-98 रुपयाला गेला. परत 15 रुपयाचा कॉल होता, तो 60-70 रुपयाला गेला. म्हणजे बघायला गेलं तर एक चांगल्या प्रकारचं बाईंग मिडकॅपमध्ये आलेलं आहे. तुम्हाला ट्रेड काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे. एक लेवल लक्षात ठेवा, वर 300-400 पॉईंटची मुवमेंट, जर वर ब्रेकआउट दिला तर, आणि जर खाली ब्रेकडाऊन दिला तर 1000-1200 पॉईंटचा फॉल. एवढंच हे लक्षात ठेवा ह्या 15 दिवसामध्ये. धन्यवाद.